भैसारे म्हणजे लोक वाटलं का भैसारे परिवारात म्हशी असतील याच्या इथे. हा म्हशी म्हैशी त्या म्हैशी होत्या तर त्यांना भूक लागायची. त्या कशा बोलायच्या? लहान मुलगा कसा रडते? त्याला लहान मुलाला भूक लागते तर तो लहान मुलगा ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस तो कसा रडते? हे इथं कुत्रे असतात ना, कुत्रे, एक कुत्रा आणि दुसरा कुत्रा. आता हे जेवणाचे कार्यक्रम राहतात तर काय पत्राडीमध्ये काही वाचलेलं नसते तर ते खायला जातात. तो म्हणते मला खाऊ दे, तो म्हणते मला खाऊ दे. मग याच्या भांडण कसं होते? मग तो दुसरा कुत्रा भाऊ बोलते. आता का सांगू जी माझ्या लक्षात नाही म्हणजे आठवतच नाही. डुकराच्या आवाज येतात. जंगली सुवर किंवा गावठी सुवर असतात. त्या गावठी सुवरला अन्न मिळत नाही, तो कुठंतरी जाते आपल्या शोधामध्ये. तर मग एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा नालीमध्ये ज्यावेळेस पडते तो, तर तो आपल्या निघासाठी तो काहीतरी पर्याय व्यवस्था करते. पण ज्यावेळेस पडतो तो गड्ड्यामध्ये त्यावेळेस तो कसा करते? माकड. आपल्याकडे कार्डोंडे माकडं असतात. कार्डोंडे माकडं काय करतात? आंब्याच्या झाडावरती किंवा काही किंवा कुत्रा वगैरे धावला त्यांच्या मागा, तो त्यावेळेस तो कसा करतो? भक्क्या जो असतो, मेन महत्त्व म्हणजे त्या पॅनलमधून जो भक्क्या असते तोच जास्त हे करते. तो त्यावेळेस कसा करते? कुत्रा वगैरे दिसत एकदा अशीच माकडाची, मी स्टेजवरती गेलो ना त्यावेळेस माकडाची अशी पोझिशन केलो आणि माकड उड्या मारत आहे तर त्या बल्लीला धरलो तर बल्ली सकट पेंडाल पडला. त्या बल्लीवरून त्याच्यावर कुदलं, बल्लीला धरायला गेलो तो पुरा पेंडालच पडला. कोकिळ सकाळी सकाळी आपले पेरू लागतात ना, पेरू, त्यावेळेस सकाळी सकाळी कोकिळ असते तो मधुराज काढते. तो कसा करते? आता लई दिवसाचे माझे आवाज फेरबदल म्हणजे होतच राहते वयाच्यानुसार. नाहीतर माझी आवाज एक नंबर होते ना. हे खुल्या आवाजात आणि माईकच्या आवाजात फरक पडते. नाहीतर माईक मध्ये एक नंबर. आता पहा मी कसं आहे, माझे मुलं मोठे झाले. मी 14 एप्रिल 14 ऑक्टोबर ह्या कार्यक्रमामध्ये मला मोल्यातून स्टेजवर जर उभा झालं होतं असंच येतो थोडा कार्यक्रम करा. मी कार्यक्रम करायला जातो पण माझ्या मुलं असा केल्यानंतर मी चुपचाप राहतो. का मुलं मोठे झाले, आपण आता वयाच्यानुसार मागा लागेल ना, म्हणून मी जास्त काही नकला करत नाही. आणि पण माझ्यात जे कला आहे तर मी कलेला आपलं कुठंतरी प्रदर्शन करून दाखवतो. कारण का आपल्या
कलेले महत्व आहे. आज मी साहेबाकडे असताना त्यांना आवाज काढून पहिले माय लई बोलले आता माझ्या सांगा मला नेऊन देणार आहे ते जाबाचा हे म्हणते मला अरे मला तुझ्या कोणाला डीट डाटो टोको टाकं लागतं तर त्याची मी व्यवस्था करून देतो बाबा. देणं ये बाई थोडं सगळा चुकला असेल तर तुझ्या काम करून देतो. कलाकार कलाकार कलर घ्या आता. ते छोटेवाले सगळे डान्स करायला तुम्ही तुमच्या शाळेत काय काय शिकवतात ते मला आठवत नाही तर माझ्याकडे भरपूर आहे. मी 1 घंटा 1.5 घंटा करतो. पण आता 20-25 वर्षापासून माझे ते म्हणजे मिटूनच गेले. ते म्हणजे लिंक तुटली ना आपली. त्याच्यामुळे मला लक्षात नाही येऊन राहिले की मी काय करत होतो, कोणते नकला करत होतो ते मला आठवून नाही राहिले. आता हे मेन आहेत तोंडापुरते तेव्हा मी काढून दाखवलं. धन्यवाद. नाही झाला ना आता. तुम्हाला सांगतो पहिलं तुमची वॅक्सिन मारून तुमची वॅक्सिन मारवली पण तेही बोललो म्हणजे आवाजाचं मला लक्षात नाही येऊन राहिला. येऊ माननीय माननीय सावसाहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे. चालू कारण की त्यांची इच्छा पूर्ण छोटं झोपते. चालू करा.